नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोहगाव पुणे येथे। मी तुमचा मित्र अकबर मुलानी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि पाहू शकता तुम्ही आता ही चालू आहे ती वेलकम सर, नमस्ते। नमस्ते सर, काय नाव सर आपलं? विलास बबन गरुड सर। तर कधी काम चालू केलं हे काम? हे 26 तारखेला चालू केलं, 26 फेब्रुवारीला। कसा रिझल्ट वाटतोय तुम्हाला कामाचा? कामाची क्वालिटी चांगली आहे, कामाचं एकदम सिस्टमॅटिक काम आहे। तुम्ही कसं विचार मनात आला तुमच्या घर उचलावून? हे कसं रोडच्या खाली 2 फूट घर होतं आमचं, आणि हे 1998ला बांधकाम चालू केलं। त्यावेळेस लोगावागले रोडला 1 नंबर बंगला होता आमचा, लोक इथे शूटिंगला यायचे। आणि काय झालं, आता रोड वाढल्यामुळं घर 2 फूट खाली गेल्यामुळे जरा थोडंसं डिस्टर्ब होतं। आणि त्याच्यानंतर परत पुढं शेती वगैरे होती, ते शेती बंद केली आणि कमर्शियल प्लॉट असल्यामुळे सगळं भरून घेतला। आणि आता थोडंसं घर जरा थोडंसं खाली वाटायला लागलं, आणि मी घराचं रिनोव्हेशन काढलं होतं। रिनोव्हेशन काढल्यानंतर असं ठरवलं की आपण रिनोव्हेशन करणार आणि परत थोडंसं घर खाली वाटतंय, मग आता ह्याच्यातच आपण जर लिफ्टिंगचं जर केलं तर बरं होईल। आणि मग आमचे एक मित्र होते बारामतीचे, दिलीप शिंदे म्हणून, मग त्यांना मी चौकशी केली की बारामतीला एक घरचं लिफ्टिंग केलं होतं, घर उचललं होतं। आणि मग त्यांनी ते मुलांनी म्हणून होते, त्यांच्या घरी गेले ते, आणि तिथनं मला फोन नंबर पाठवला। आणि मग मी मुलांनी साहेब त्यांचं घर बघायला स्वतः गेलो मुलांना घेऊन, आणि तिथे गेल्यानंतर मी मुलांनीला भेटलो। त्यांनी काय केलं की मला सगळं सांगितलं की बाबा कशा पद्धतीने आहे, काय आहे। मेन कॉन्ट्रॅक्टर जे होता, मला त्या कॉन्ट्रॅक्टरची भीती होती। बाहेर कोण माणूस कसा भेटतं, काय भेटतं, महाराष्ट्रात जास्त काय असे कामं झालेले नाही, पण मुलांनी साहेबांनी ते मोहनलाल म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते, तर त्यांचं सिलेक्शन केलेलं पहिलं बघितलं मी, आणि त्यांचं काम पण बघितलं, आणि ते मोहनलाल पण बघितलं। तर ते मला इतकं बरं वाटलं की घरच्यासारखा विषय वाटला की आज एवढं काम चांगलं केलं आहे। आणि मुळात मी हे जे काम केले ते एक तर कॉन्ट्रॅक्टर आणि आपले जे बारामतीचे जे मुलांनी साहेब आहेत, की त्यांनी जे काम केले त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, आणि म्हणून माझी मनाची तयारी झाली। नाही तर माझी मानसिकता नव्हती करायची, कारण काय की मी अजून विषय कोणाला सांगितलं पण नाही। थोडंसं म्हटलं काय होतं की काय नाही, कसं आहे, घरातल्या रिलेटिव्ह लोकांना पण मी सांगितलेलं नाही। आणि मग मला मेन मुळात जो कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे कॉन्ट्रॅक्टर माणूस व्यवस्थित वाटला, आणि तुम्ही मला म्हणजे मुलांनी साहेबांनी मला कॉन्फिडन्स दिला, म्हणून मी हे काम सुरू केले। आणि आज एक सुरुवाती पहिला दिवस आहे, आज 6 इंच उचललेलं आहे। एवढं 2-3 दिवसात पूर्ण 5 फूट घर उचलणार आहे, आणि माझं पहिलं जसं घर होतं तशा पद्धतीने करायचा आमचा विचार आहे। कारण पूर्वी ह्या रोडला 1-2-3 बंगले होते फक्त, आणि खूप आकर्षक बंगले होते, लोक शूटिंग करायला इथे यायचे, ते मनात होतं। आणि मग शेवटी पुन्हा निर्णय घेतला, आणि त्या पद्धतीने कामकाज आता चालू आहे। ओके सर, धन्यवाद। अभी कितना दिन हो गए काम चालू? आज 24 तारीख के चालू किए। 24 तारीख को, कितना तारीख को अभी काम खत्म होगा? अभी तो इसमें महीना तो पूरा लग महीना लग जाएगा। और जग कितना लगा है टोटल बता दीजिए? हमें 250 जग लग गया। 250। लेबर कितना है? लेबर तो 20 है। 20 है। और आपका रहने का, खाने पीने का सब कुछ व्यवस्था सब है? नमस्ते मित्रांनो, मी अकबर मुलानी। आता आपण आलो आहे पुण्यामध्ये आमच्या मोहनलालच्या कामाच्या ठिकाणी। ते पण आता ही कामाची एंट्री अशा तऱ्हेने आता हे बिल्डिंग उचलायचं काम चालू आहे। त्या जॉबवरती आता अख्खी बिल्डिंग आलेली आहे इथे पुण्यामध्ये काम चालू आहे।
हे आमच्या चॅनलचे मालक अकबर मुलानी, हे त्यांचे मोठे भाऊ हसन मुलानी आणि हे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार मोहनलाल. काय झाले? ये सारे यार अरे सारे खाली है, खाली नहीं है. ये देखो उसमें थोड़ी चल रहा है, ये देखो कहाँ चल रहा है. दीवार इधर फेंक रहा है. गड़ेला पवा मांगता है हाँ, उसको पौवा की इसे तलब तो हो अभी गई. ऐसा हो गए कम कर दिए कितने मोहन खुद ही मोबाइल चाहिए लेके और आपको पीछे लगा बनाओ काम में रुका मत काम करो एक बार आए तो फिर खाने को छुट्टी मार दो कौन सा चैनल है बाहर करने के लिए? बाहर इधर क्या हुआ? ये बाहर मेरी तरफ है जाने बाहर को. हे पहा मित्रांनो, बिल्डिंग आत्तापर्यंत एवढी उचललेली आहे. हीच ती बिल्डिंग. अशा तऱ्हेने हे काम चालू आहे आता. हे सगळे कामगार. ए भैया, अरे मोदी किधर है हमारा? अशा तऱ्हेने ही बिल्डिंग. हा पुढचा पोर्च आहे मित्रांनो. पोर्च सुद्धा बिल्डिंग सहित वर जाणार आहे. सगळं मटेरियल पडलेलं आहे बघा. अशा तऱ्हेने ही बिल्डिंग आहे बघा मित्रांनो. एवढी मोठी बिल्डिंग आहे. आता या बिल्डिंगचं चालू काम तुम्हाला आतलं दाखवतो मी. पुण्यामधली बिल्डिंग आहे बरं काही मित्रांनो.
काम चालू असल्यापासून हे आज जायचं गेट. स्लॅब साईज जिना उचलला आहे. 2 मजली मित्रांनो बिल्डिंगचं काम आहे. 2 मजली बिल्डिंग आहे आतून ही. आ गया है ये मशीन तेरा बोला ना लगा देते अरे छोटा आगे वाला में छोटा वाला कर बोल किती आपकी बिल्डिंग है ना, आपकी बिल्डिंग जस्ट साइड में भाई. हे बघा आता मित्रांनो जॉबचं सेटिंग झालेलं आहे. हो गया. चलो भाई हो गया ये लो अब आएगा नंबर निशाना नंबर आना चाहिए. जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तरी हो का हे कॉन्ट्रॅक्टरचं कार्ड आहे. त्याच्यावरती नंबर सगळं आहे. पानिपतचं मोहनलाल ठेकेदार. ठेकेदार. क्या नाम है आपका? मोहनलाल जी. कितना दिन से काम चालू है? काम तो आज 1 हफ्ता हो गया. 1 हफ्ता हुआ. कितना उठा है बिल्डिंग? अभी तो 4 इंच उठा है. 4 इंच. कितना दिन लग जाएगा? अभी लग जाएगा 15 दिन. 15 दिन. हाँ, कितना उठाना है बिल्डिंग अपने? ये 5 फुट उठा है. 5 फुट है. कितना लेबर है? हाँ 25 है. 25 लेबर है. अच्छा, तो जग कितना लगा इसमें? हाँ इसमें लगाया 200. 250 जग लगा. और कैसे चल रहा है काम? काम कैसे चल रहा है? काम ठीक चल रहा है. ठीक चल रहा है, कोई दिक्कत नहीं? कोई दिक्कत नहीं. कब तक होगा पूरा? अभी 20 दिन लगेगा. 20 दिन. आपका मोबाइल नंबर बोलो. 72 066 16 903. कार्ड दिखाओ आपका, है ना कार्ड? हाँ कार्ड दिखा दो. यांचा मोबाईल नंबर आहे. ओके, मोहनलाल कॉन्ट्रॅक्टर. हाँ आणि त्यांचा मोबाईल नंबर. जरी मित्रांनो कोणाला जरी असं काही काम करायचं असेल तर कृपया करून कॉन्टॅक्ट करा. वहाँ बिल्डिंग से गया. थोड़ी मार देना मिल जाएगा. अरे नहीं पूरा पूरा 2 मिनट लगी मार बिल्डिंग की साइड डुबा लो, वहाँ से इतना भारी साइड टोटल बिल्डिंग आपल्याला जॉब वर आलेली आहे. हे अशा प्रकारे रूम आहे मित्रांनो इथं. मी पूर्णपणे जॅक लावून घेतलेले आहेत. उचलायचं कामच चालू आहे. हे कामगार थोडे बसलेले आहेत रिलॅक्स. जॅक बघू शकता आपण. टोटल 3 इंच उचललेली आता. जॅकची सेटिंग लावते. ले चल अंदर ले चल. जॅक काढले जातो.
सर अंदाजे तुम्हाला ह्याचा खर्च किती येतोय काय? त्याचा खर्च साधारण हे 250 रुपये स्क्वेअर फूटचा रेट सांगितलेला आहे. हां जसं मग पुढं वाढेल तसं 50 रुपये स्क्वेअर फूट आणि बरोबर ना, बरोबर आहे ना, 50 रुपये स्क्वेअर फूटवर वाढत आहे. 250 रुपये स्क्वेअर फुटाने हे काम दिलेलं आहे यांना. आणि माझं जवळजवळ 1500 स्क्वेअर फूट घर आहे. त्या पद्धतीने काय स्क्वेअर फुटाप्रमाणे पैसे होतील. तरी अंदाजे काय रक्कम जाईल? अंदाजे सगळं टोटल कम्प्लीट करायचं म्हटलं तर एक 7.5-8 लाख रुपयापर्यंत जाईल. कारण बाकी मग मटेरियल आहे, विटा आहेत, स्टील आहे, सँड आहे, सिमेंट आहे, हे सगळं पकडलं तर 7.5-8 लाख रुपयापर्यंत जाईल. काम करताना तुम्ही ॲग्रीमेंट केलं त्यांची? ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी. ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट सांगितले कुठं घराला क्रॅक गेलं, घर पडलं, काय झालं तर तुम्हाला नवीन बांधून देतो म्हणून. आणि त्यामुळं आणि रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि त्यांनी शाश्वती दिलेली आहे. आणि मी त्यांचे व्हिडिओ पण भरपूर बघितले, 40-50 व्हिडिओ बघितले. आणि त्यामुळं कामाची गॅरंटी पडली आणि त्यांनी मला शुअरिटी दिली. काय तुमचं थोडं जरी काय झालं तर मी तुम्हाला पूर्ण नवीन करून दिली. माणूस भरोसा असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही? हां, म्हणून मी काम दिलं. बाकी कारण कसं हे लोक भरपूर कामं करतात. पण आता ते मुलांनी साहेबांनी पण यांच्याकडनं कामं करून घेतलं मोहनलालकडनं. आणि मग मला कॉन्ट्रॅक्टर पण विश्वासू वाटला आणि ज्यांचं काम केले ते पण जवळचे माणसं वाटली. म्हणून मग माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मी काम सुरू केलं. चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद. बघू वेळ तरी